तर महाराष्ट्रामध्ये 2 रुग्ण आढळलेत, नागपूरमध्ये 2 रुग्ण आढळल्याची माहिती आणि या संदर्भात बातचीत करूयात। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सध्या आपल्यासोबत आहेत। आंबेडकरजी नमस्कार। 2 रुग्ण राज्यामध्ये आढळलेले आहेत, काय प्राथमिक उपाययोजना करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे? नाही, याच्याबद्दल आपण एक बैठक बोलवलेली आहे। हा जो काही HMPV आजार आहे, विषाणू आहे, तो यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे। फक्त चीनमध्ये त्याची संख्या वाढल्यामुळे चीनने खूप काळजी घेण्याचं काम केलंय। आपल्याकडे याबद्दलच्या सगळ्या सूचना केंद्र शासनाच्या सुद्धा सूचना आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने तात्काळ कारवाई करण्याबद्दल आणि सर्व अलर्ट मोडवरती आपल्या सगळ्या यंत्रणेला आपण काम करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। नजीकच्या काळात काही SOPs नागरिकांसाठी जाहीर केल्या जाणार आहेत? हो, होणार ना। SOPs जाहीर केले जातील। आरोग्य विभागाची सगळी टीम जी आहे ती नागरिकांना योग्य त्या सूचना देईल। फक्त माझी विनंती, कालही मी सगळ्या मीडियाला सांगितलं आणि आजही मी आपल्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो की या आजाराचं गांभीर्यापेक्षा सुद्धा आपण सगळ्यांनी ती काळजी घेण्याबद्दल आणि घाबरण्याचं काही कारण नाही हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे। निश्चित बऱ्याच वेळा असं होतं की थोडीशी घबराहट सुद्धा आपल्या सगळ्यांना त्रासदायक ठरते। हा आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, परंतु याचं गांभीर्य तितकंसं नाही आहे। फक्त ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा पेशंट्सना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे, किंवा पूर्वी श्वसनाचा आजार असेल अशा लोकांना सुद्धा काळजी घेण्याचा गरजेचं आहे। फक्त त्याबद्दलच्या सूचना आणि SOP सुद्धा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आपल्या सर्वांकडे जाहीर केल्या जातील। जसं आपण कोरोना काळामध्ये बघितलं होतं की विलगीकरण करण्यास सांगितलं गेलं होतं किंवा हॉस्पिटल्समध्ये वेगळे वॉर्ड्स, वेगळे बेड्स त्यांच्यासाठी तैनात करण्यात आले होते। चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, पण भारतात ती जाऊ नये याच्यासाठी अशा काही उपाययोजना केल्या जाणार आहेत? आत्ताच्या घडीला केंद्र शासनानं सुद्धा कालच हे जारी केलेले आहेत त्याचे निर्देश, आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीचा सगळा एकूण कामकाज करतोय की ज्याच्यामध्ये आज विलगीकरण आणि हे ते म्हणजे खूपच आपण पुढे निघालोय। प्रत्यक्षामध्ये लोकांना अवेअरनेस करणं आणि वस्तुस्थितीप्रमाणे आरोग्य विभागाच्या यंत्रणांच्या सगळ्या सूचनांचं पालन करण्यासाठी नागरिकांना आपण आवाहन करूया। विनाकारण त्या गोष्टीचा जास्तच आपण जर काय हे करत गेलो तर चुकीचं होईल। माझं असं म्हणणं आहे की आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्यासाठी त्याच्याबद्दलची योग्य ती SOP सुद्धा आज उद्या जाहीर होईल आणि त्या पद्धतीनं पुढचं काम सुद्धा आपण करू। निश्चित। प्रकाश आंबेडकरजी आभार आपले। आपण ABP माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। त्यामुळे जसं आरोग्य यंत्रणेकडून सांगितलं जातंय, आरोग्य मंत्र्यांकडून सांगितलं जातंय की घाबरण्याचं कारण नाहीये। आरोग्य मंत्रालयाकडून ज्या काही सूचना दिल्या जातील त्यांचं पालन मात्र काटेकोरपणे करणं अत्यंत गरजेचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।